तर नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो थेट सिंदखेड राजा की जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं की तुम्ही पाठीमागं बघू शकता की लखुजी राजे जाधव यांची समाधी आणि त्यांची जी मुलं आहेत की त्यामध्ये यशवंतराव की जो नातू होता, अचलोजीराव आणि आणखी दोन आहेत, तर त्यांची भली मोठी समाधी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला। तर मंडळी, लखुजीराव जाधव यांनी 15व्या शतकामध्ये निजामशाहकडे ते मनसबदार होते। त्यांच्याकडे जवळजवळ 12,000 स्वारांची मनसबदारी होती। तर तो काळ असेल तर निजामशाहचा त्यांच्यावर एक प्रकारचा विश्वास होता। तर त्यामुळे आणि तुम्हाला माहीत असेल की भोसले आणि लखुजीराव जाधव यांच्यामध्ये वैर होतं। त्यामागची कहाणी तर मी तुम्हाला ते सांगितलेली आहे, तरी पण मी एकदा सांगतो की ज्यावेळेला शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांचा विवाह झाला देवगिरी किल्ल्यावर, तर त्यावेळेला त्याच्यानंतर की सगळ्यांना अशी भेटवस्तू देण्यात आली होती, हत्ती घोडे सगळ्या सरदारांना निजामशाहकडून। त्यावेळेला त्यांचा जो एक खंडागळे म्हणून एक सरदार होता, तर त्याला हत्ती दिलता, तो त्यावेळेला पिसळलेला होता। तर त्यावेळेला लखुजीराव जाधव यांचा जो मुलगा होता दत्तोजीराव, तर त्यावेळेला त्यानं त्या हत्तीवर वार केला। तर तो वार केला असताना की शहाजीराजे भोसले यांचे चुलते, तर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्यामध्ये ते दोघे मारले गेले। हे जेव्हा लखुजीराजांना कळलं त्यावेळेला ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शहाजीराजांवर वार केला। तर अशा पद्धतीने तेव्हापासून लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यामध्ये वैर निर्माण झालं आणि दोघे पण निजामशाहकडे मनसबदारी करत होते। तर त्यावेळेचा जो निजामशाही सरदार होता मलिक अंबर, तर त्यावेळेचा मराठा जो सरदार होता मियान राजू म्हणून मराठा सरदार होता। तर त्या दोघांनी मिळून जहांगीरने शहाजहानला ज्यावेळेला या ठिकाणी पाठवलं की निजामशाहवर आक्रमण केलं, त्यावेळेला शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर यांनी त्यांना असं तोंड दिलं की प्रत्युत्तर दिलं आणि तेव्हापासून शहाजीराजांवर निजामशाहचा आणखीन विश्वास जडला। त्यावेळेला लखुजीराव जाधव यांना थोडी मनसबदारी मुघल सैन्याकडून भेटली, म्हणजे शहाजहानकडून थोडी मनसबदारी भेटली आणि शहाजहानला पण माहीत होतं की या भोसल्यांचं आणि जाधवांचं वैर आहे। तर त्यावेळेला तो हेतू साधून त्यांनी मनसबदारी दिली लखुजीराजे जाधवांना। आणि हे जेव्हा मूर्तीच्या निजामशाहाला कळलं त्यावेळेला त्याने दरबारात बोलवलं लखुजीराजांना आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे 2 मुले होती, ते 2 मुले आणि नातू यशवंतराव आणि काही अंगरक्षक होते। तर त्यांचा निर्गुण हत्या त्या ठिकाणी निजामशाही दरबारात करण्यात आला। तर अशा पद्धतीचा जो काही इतिहास आहे सिंदखेड राजामध्ये की इथं तुम्ही त्यांची समाधी बघू शकता। सध्या अलाउड नाही व्हिडिओग्राफीसाठी, इथं काहीतरी प्रॉब्लेम झाला काही दिवसांपूर्वी, त्यामुळे मी इथूनच तुम्हाला माहिती सांगतो। तर तुम्ही बघू शकता ही अशी मोठी समाधी, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी समाधी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। पुढं पण काही त्यांचे अंगरक्षक आहेत, तर त्यांची पण समाधी आपल्याला बघायला मिळते। तर अशा पद्धतीचा थोडक्यात इतिहास आपल्याला लखुजीराजे जाधव यांचा बघायला मिळतो। तर मंडळी, ही जी मूर्ती बघताय तुम्ही 11व्या शतकातील की या ठिकाणी उत्खननातून की ज्या समाध्या आहेत पुढं अंगरक्षकांच्या असतील, तर या ठिकाणी आपल्याला या समाध्या बघायला मिळतील की येथून उत्खननातून ही जी विष्णूची मूर्ती आहे शेषनागामधली, तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हेच ते ठिकाण आहे की तिथून ती मूर्ती निघाली। एकदम मस्त अशी विष्णूची मूर्ती आपल्याला बघायला मिळते। आणि हे वाली समाधी तर सगळ्यात महाराष्ट्रातील मोठी समाधी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मी मूर्ती। काय मस्त अशी मूर्ती आहे विष्णूची, तुम्ही बघू शकता मंडळी। आणि या ठिकाणी मंडळी जी समाधी स्थळं आहेत पुढं, त्या ठिकाणी जी महादेवाची आपल्याला पिंड बघायला महादेवाचा नंदी बघायला मिळतो। तर हा नंदी पण त्या उत्खननातून भेटला आहे की जो 11व्या शतकातला आहे असं सांगण्यात येतं। मी तुम्हाला झूम करून दाखवतो। आणि बाकीच्या ज्या शिळा आहेत त्या पण तुम्ही बघू शकता।
तर या ठिकाणी त्यांचे काही अंगरक्षक की त्यांच्या समाध्या आणि एक समाधी यामध्ये मंडळी एका समाधीमध्ये की एका महिलेचा पण हात दाखवलेला आहे की मी एका याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलं. तर आपल्याला सध्या ह्याची व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही. तर मंडळी अशा पद्धतीचा आपल्याला काहीसा एंट्रन्स बघायला मिळतो समाधीस्थळाचा. तर तुम्ही इथं बघितलं तर आपल्याला लिहिलेलं बघायला मिळते की राजे लखुजीराजे जाधव यांची समाधी आणि ह्याचं बांधकामाची तारीख पण दिलेली आहे की 1630 ते 1640 अशा 10 वर्षामध्ये ही जी समाधी आहे ती बांधलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की बाकीचं पण ह्याचं स्ट्रक्चर बघितलं तर एकदम 15व्या शतकातलं आपल्याला असं बघायला मिळतं की त्याच्यावरचं जे कलाकृती असेल ते पण एकदम असं बघण्यासारखं आहे. तर हा जो आहे तो एंट्रन्स आहे मंडळी. तर आपण समोर गेलो आतमध्ये की आतमध्ये आपल्याला समोरच पहिल्यांदा की राजे लखुजीराजे जाधव तर यांची समाधी बघायला मिळते. तर इथं वरती लिहिलेलं आहे की राजे लखुजीराजे जाधव यांची 3 मुले यांचा दौलताबाद येथे निजामशाहकडून खून झाला. तर इसवी सन 1629मध्ये ही घटना घडलेली आहे मंडळी. तर अशा पद्धतीचा आपल्याला जी समाधी आहे लखुजीराजे जाधव यांची बघायला मिळते. तर आतमध्ये गेल्यावर आतमध्ये आपल्याला एक नंदी बघायला मिळतो. या ठिकाणी मंडळी आपल्याला व्हिडिओग्राफीसाठी अलाउड नव्हतं, त्यामुळं आपण जे काय आपल्याला फोटो काढायला भेटतील तर तेवढे काढलेले आहेत. तर ही लखुजीराजे जाधव यांच्या समाधीमध्ये आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा नंदी बघायला मिळतो. तर नंदी कशासाठी मंडळी, तर कोणीही या ठिकाणी चप्पल वगैरे घालून आतमध्ये जाऊ नये. म्हणजे ज्याप्रमाणे मंदिरामध्ये आपण दर्शन घेतो तर त्या पद्धतीचं इथं आपल्याला बघायला मिळतो की नंदी. तर त्यासाठीचा हा नंदी आहे. आणि तुम्ही समोर जर बघितलं तर समोर आपल्याला आतमध्ये ही अशा पद्धतीची लखुजीराजे जाधव यांची समाधी बघायला मिळते. तर बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे, आता हे वरचा मी फोटो काढलेला आहे की आतून समाधी स्थळाचा. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्याच्यानंतर मंडळी ही जर तुम्ही पहिली समाधी या ठिकाणी बघितली तर आपल्याला बघायला मिळते की दत्ताजीराव. तर मंडळी दत्ताजीराव की जे लखुजीराजे जाधव यांचा जो मुलगा होता तर त्याचा निजामशहाने खून केलेला नव्हता त्या ठिकाणी. जसं मी बोललो की खंडागळी हत्ती प्रकरण जे होतं की ज्या वेळेला शहाजीराजे भोसले आणि लखुजीराजे जाधव यांच्यामध्ये वैर झालं तर या कारणामुळे झालं की दत्ताजीराव यांचा त्यामध्ये खून करण्यात आला. तर अशा पद्धतीची समाधी यांची पण समाधी आपल्याला इथं बघायला मिळते. तर ही आतमध्ये तसंच सेम आपल्याला बघायला मिळतं की नंदी बघायला मिळतो. तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारची पिंड बघायला मिळते की जी सगळ्या समाधीमध्ये आपल्याला जे सगळ्यांची समाधी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पिंड बघायला मिळते. तर ही 2 नंबरचा जो मुलगा होता की लखुजीराजे जाधव यांचा की जो अचलोजीराव, तर अचलोजीरावांची पण या ठिकाणी आपल्याला समाधी बघायला मिळते. ती काहीशी अशी आहे. आणि तसंच आपण आतमध्ये गेलो तर या ठिकाणी पण आपल्याला पिंड बघायला मिळते. तर ही 3री समाधी बघायला मिळते की जी रघुजीराव हे पण लखुजीराजे जाधव यांचे 3रे पुत्र. तसंच या ठिकाणी आपल्याला सेम जी काय पिंड आहे तर ती बघायला मिळते. तर अशा पद्धतीच्या आपल्याला समाध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि आपण जर पुढे गेलो तर यशवंतराव की जे लखुजीराजे जाधव यांचे नातू होते त्यांची पण या ठिकाणी कत्तल करण्यात आली निजामशाहकडून. तर त्यांची पण आपल्याला या ठिकाणी समाधी बघायला मिळते. हा आतील भाग समाधीचा. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी समाधी की जी आहे तर या ठिकाणी सिंदखेड राजा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला की जे अंगरक्षक होते की त्यावेळेला मारले गेले की लखुजीराजे जाधवांसोबत, तर त्यांच्या पण या ठिकाणी आपल्याला समाध्या बघायला मिळतात. आणि ही जर एक समाधी बघितली तर तुम्ही बघू शकता की ज्याप्रमाणे वीरगळ असते की त्याच्या आतमध्ये की जो वीर असतो तर त्याचं मरण कसं झालं किंवा त्याची नंतरची देवाज्ञा होते. तर अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी संकल्पना बघायला मिळते. तसेच ही अजून एक समाधी बघितली तर अशा पद्धतीच्या आपल्याला बाहेरच्या बाजूला समाध्या बघायला मिळतात. ही पण असेल की यामध्ये पण आपल्याला की वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या कार्यानुसार शौर्यानुसार आपल्याला या ठिकाणी समाध्या बघायला मिळतात. आणि ह्या जर बघितल्या मंडळी तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 नंदी बघायला मिळतात. आता या ठिकाणी ठेवलेले दिसतात, पण हे जे नंदी वगैरे आहेत किंवा ह्या ज्या मूर्ती आहेत तर त्याच 15व्या शतकातल्या आपल्याला बघायला मिळतात.
तर अशा पद्धतीचं एकदम पुरातन असं या ठिकाणी आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळते. आणि इथं जर बघितलं, इथं पण आपल्याला थोडं खोदकाम केलेलं दिसतंय की त्या ठिकाणी आपल्याला की महादेवाची पिंड बघायला मिळते. आणि बाकीच्या ज्या दगडी शिळा आहेत किंवा कलाकृती आहेत त्या पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर अशा पद्धतीचं आपल्याला एक समाधीस्थळ आणि त्याच्यासमोरचा भाग बघायला मिळतो. तर धन्यवाद मंडळी, तुम्ही एवढी माहिती ऐकल्याबद्दल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आपलं जे चॅनेल आहे सातारचा दुर्गवेढा, याला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन इतिहासासोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.